खूप खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे विश्वासू मुंगूस. एक खेडं होतं आणि त्या खेड्यामध्ये एक वैद्य राहायचा. वैद्य म्हणजे डॉक्टर. रोज त्याच्याकडे खूप आजारी माणसांची गर्दी असायची. तो त्यांना रोज औषधं द्यायचा आणि बरं करायचा. एक दिवस त्यांच्याकडे एक माणूस आला. तो माणूस नेहमी यांच्याकडनं औषधं न्यायचा आणि त्याला बरं वाटायचं आणि म्हणून त्यांनी एक छोटंसं मुंगसाचं पिल्लू त्यांना भेट द्यायला आणलं. छान पिल्लू होतं आणि त्या वैद्याच्या बायकोला प्राणी पाळायची खूप हौस होती. त्यांच्या घरात मांजर होती, कुत्रा होता, तसं हे एक मुंगसाचं पिल्लू. तिने त्या मुंगसाचे खूप लाड केले. त्याला खायला प्यायला घालायची, त्याला लाडवायची आणि असं होता होता ते मुंगसाचं पिल्लू मोठं झालं. एक दिवस काय झालं, त्या वैद्य महाराजांची बायको आंघोळीला जायचं होतं तिला आणि आंघोळीला नदीवर जायचं होतं. त्या काळी अशा घरात मोऱ्या, न्हाण्या, बाथरूम्स नव्हती आणि म्हणून तिने कपडे घेतले आणि नदीवर जायला निघाली. पण जाता जाता मात्र तिने वैद्यबुवांना बजावलं. ती म्हणाली की अहो, आपलं छोटंसं बाळ पाळण्यामध्ये झोपलंय बरं का, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही इथेच थांबा, तुम्ही कुठे जाऊ नका, मी पटकन आंघोळ करून येते. वैद्यबुवा बरं म्हणाले आणि त्यांची बायको आंघोळीला नदीवर निघून गेली. जरा वेळाने काय झालं की त्या वैद्यबुवांच्या दरवाजावर कुणीतरी ठोकायला लागलं. तो ठोकण्याचा आवाज ऐकल्यावर वैद्यबुवांनी दार उघडलं आणि दार उघडलं तर त्यांना एक तरुण मुलगा दाराच्या समोर उभा असलेला दिसला. तो मुलगा रडत होता. त्यांनी वैद्यबुवांना विनंती केली, वैद्यबुवा, वैद्यबुवा, माझ्याबरोबर जरा माझ्या घरी येता का? वैद्यबुवांनी विचारलं, काय झालं? त्यांनी सांगितलं, अहो, माझी आई ना खूप आजारी आहे आणि तिला आत्ताच्या आत्ता औषध द्यायची गरज आहे. तुम्ही माझ्याबरोबर आलात तर बरं होईल, अगदी आत्ताच्या आत्ताच आहे. वैद्यबुवांना प्रश्न पडला, काय करावं? इथे मूल तर एकटं छोटंसं त्या पाळण्यात आहे, त्याच्याकडे लक्ष देत इथे थांबावं का त्या मुलाची आई खूप आजारी आहे, तिला बघायला औषध द्यायला तिकडे जावं? काय करावं बरं? तेवढ्यात त्याला दिसलं मुंगूस. आता मुंगूस चांगलं मोठं झालं होतं, धष्टपुष्ट झालं होतं आणि या सगळ्यांच्या मध्ये राहिल्यामुळे त्याला त्या बाळाबद्दल आणि या वैद्यबुवांबद्दल प्रेम पण निर्माण झालं होतं. त्या मुंगसाला वैद्यबुवांनी बोलावलं आणि सांगितलं, हे बघ, पाळण्यामध्ये छोटं बाळ झोपलेलं आहे आणि मला तर अगदी जरुरीने जायला लागतंय बाहेर. त्याच्याकडे लक्ष ठेवायला घरात कोणी नाही आहे. त्याची आई गेली आहे आंघोळीला. तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून तू इथे या पाळण्याच्या शेजारीच थांब आणि त्याची काळजी घे, त्याचं रक्षण कर. मुंगसाला हे वैद्यबुवांचं सगळं बोलणं कळलं बरं का आणि त्यांनी मान डोलावली. आपल्या घरी नाही का पपी, कुत्रा, मांजर असतं आणि आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांना आपलं बोलणं सगळं कळतं. तसंच त्या मुंगसाला सगळं बोलणं कळलं. त्यांनी मान डोलावली आणि वैद्यबुवा मुलाच्या आईला औषध द्यायला बाहेर पडले. मुंगूस त्या पाळण्याच्या शेजारी बसून होतं. त्या बाळाच्या पाळण्याकडे एकटक बघत त्याला काही इजा होत नाही ना याची काळजी घेत सावधपणाने बसलं होतं. जरा वेळाने त्यांनी पाहिलं की दारातून एक विषारी साप आतमध्ये येतोय. त्याबरोबर ते सावध झालं आणि त्या सापाच्याकडे धावत गेलं. साप भयंकर होता, साप विषारी होता आणि तो पाळण्याच्याच दिशेने जात होता. मुंगूस पण पाळण्याच्या दिशेने आला आणि त्या सापाला त्यांनी आपल्या तोंडात धरलं. दातांनी चावे घेतले. सापाने पण त्या मुंगसाला वेटोळे घातले. दोघांमध्ये खूप मारामारी झाली. कधी मुंगूस जिंकायचा, कधी साप जिंकायचा. दोघंही रक्तबंबाळ झाली. मुंगसाच्या तोंडाला सापाचं रक्त पण लागलं. शेवटी मुंगसाचा जय झाला आणि मुंगसाने त्या सापाला मारलं.
आणि मुंगूसच जिंकला. आणि तो दरवाजाच्या जवळ जाऊन आपल्या मालकाची वाट पाहत बसला. जरा वेळाने त्या बाळाची आई आंघोळ करून परत आली. ती परत आल्यावर मुंगूस त्या आईच्या पायाजवळ घोटाळायला लागला. त्याला वाटलं आपण छानपैकी काम केलंय, आता आपली ती पाठ थोपते. पण त्या आईने पाहिलं मुंगसाकडे तर त्याचं तोंड रक्तानी भरलेलं होतं. आईला वाटलं की मी नव्हते, त्याची संधी याने घेतली आणि बरोबर त्या बाळाला काहीतरी इजा केलेली दिसते म्हणून याचं तोंड रक्तानी भरलेलं. आई खूप रागावली. तेवढ्यात वैद्यबुवा पण परत आले. तिने वैद्यबुवांना त्या मुंगसाने बाळाला मारल्याचं सांगितलं. काही पाहिलं नव्हतं बरं का, तसंच. आणि वैद्यबुवांनी हातामध्ये काठी घेतली आणि त्या मुंगसाला बदड बदड बदडलं. ते बिचारं मुंगूस मार खाऊन खाऊन अर्धमेलं झालं आणि तिकडनं निघून गेलं. त्या बाळाची आई आणि वैद्यबुवा दोघं जण आतल्या खोलीत आले आणि पाळण्यात डोकावलं तर काय, बाळ छानपैकी हसत तिथे खेळत होतं. आणि त्या पाळण्याच्या खाली तो साप मरून पडला होता. आजूबाजूला रक्त सांडलं होतं. आणि नंतर मग त्या दोघांच्या लक्षात आलं की अरे, सापाला मारायला म्हणून मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलं होतं. त्यांनी तोंडाने साप मारला, दातानी साप मारला, त्याचं हे रक्त आहे. आणि आपण काय बिचारा त्या मुंगसाला मारलं. त्या दोघांनी मुंगसाची शोधाशोध केली. मुंगूस बिचारा हिरमुसला होऊन घराच्या मागच्या बाजूला जाऊन बसलं होतं. त्या दोघांनी परत त्याला घरात आणलं, त्याला कुरवाळलं प्रेमाने, त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याची क्षमा मागितली की आम्ही काहीही न बघताच तुला मारलं. तेव्हा पूर्ण गोष्टी पाहिल्याशिवाय मुलांनो कधीही कुठलीही गोष्ट करायची नाही. आमची गोष्ट संपून जा.